नमस्कार, मी डॉक्टर कांचन. बरेच दिवसांपासून विचार करत होते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कुठला ना कुठला प्रसंग येतो जेव्हा आपण खचल्यासारखे होतो आणि आपल्याला थोडंसं मोटिवेशन पाहिजे असतं. कधी कधी कदाचित तो प्रसंग छोटासा असतो तर कधी त्याची तीव्रता जास्त असते, पण आपल्याला त्या मोटिवेशनची गरज असते आणि त्यातनं बाहेर पडण्याची गरज असते. तर आज एक छोटीशी गोष्ट ऐकूया जी आपल्याला नक्कीच खूप छान मेसेज देणार आहे. आणि डेव्हिड थोरो हे नाव तुम्ही ऐकलंय का? हेनरी डेव्हिड थोरो यांनी एक सुंदरसं वाक्य लिहिलंय. ते म्हणजे, ती पानं किती अदबीनं आपल्या कबरीत उतरतात, वर उठण्यासाठी, अधिक उंचावर जाण्यासाठी ती खाली वागतात. काहीच कळलं नाही ना? वाटत असेल आता हे काय कबर आणि हे कुठली पानं, नाहीच कळणार हो. जरा थांबा, गोष्ट तर ऐकूया, मग कळेल. एक छोटीशी गोष्ट ज्याच्यावरनं तुम्हाला या हेनरी डेव्हिड थोरो यांनी जे निसर्ग तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय त्यांचं हे वाक्य आपल्याला नक्की कळेल. तर ऐकूया. मिनल घरी पोहोचत होती, पण ती रस्त्याच्या मध्यभागीच थांबली. अचानक गाड्यांचा आवाज होता, माणसांची गर्दी होती, पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं. हातात एक कागद होता. तुमची नोकरी आजपासून संपली आहे. 6 वर्षांचं स्वप्न, 6 वर्षांचा घाम एका ओळीत संपलं. ती घरी पोहोचली तेव्हा दार उघडावंसच नाही वाटलं तिला. आतमध्ये बसण्याची हिंमतच नव्हती. मागच्या अंगणात गेली. तिथे एक जुनं पिंपळाचं झाड होतं. अगदी लहानपणापासूनच. त्याच्या बुंध्याशी बसली आणि गुडघे छातीशी घेऊन रडायला लागली. खूप रडली, खूप वेळ रडत होती. कोणी पाहत नव्हतं, फक्त ते झाड होतं. तेवढ्यात मागून आवाज आला. मिनल. राही होती, शेजारची. वयाने 20 वर्षांनी मोठी, पण डोळे मात्र नेहमी तरुण असायचे. काय झालं ग? मिनलने काहीच बोलली नाही, फक्त तो कागद पुढे केला. राहीने वाचला, मग शांतपणे त्याची घडी घातली. मिनलच्या हातात परत दिला आणि झाडाकडे पाहू लागली. एक पान बघ. मिनलने वर पाहिलं. पिंपळाचं एक पिवळं पान हळूहळू सुटत होतं. घाई नव्हती. त्याने फांदीचा निरोप घेतला, जणू आभार मानत होतं. मग वाऱ्यावर स्वार झालं. थोडं डावीकडे, थोडं उजवीकडे. आकाशात एक छोटं नृत्य केलं आणि मग जमिनीवर आलं, शांतपणे, निशब्दपणे. हे पान मेलं असं तुला वाटतं का? राहीने विचारलं. हो, मिनल बोलली. चूक आहेस. राही खाली बसली, मातीत हात घातला आणि म्हणाली, ही माती बघ. यात किती पानं आहेत? हजारो. प्रत्येकाने स्वतःला इथे दिलं, विसर्जित केलं, आणि या मातीतूनच हे झाड इतकं उंच वाढलं. प्रत्येक पानाच्या मृत्यूने या झाडाला जीव मिळाला. मिनल ऐकत होती. डोळ्यात अजून पाणी होतंच. पण राहीताई, मला खूप दुखतंय. मी 6 वर्ष दिली त्या कंपनीला. हो ग, दिलीस तू. राहीने तिचा हात घट्ट धरला. आणि ते 6 वर्ष वाया गेले नाही. ते तुझ्या मातीत गेले. तुझ्या अनुभवात, तुझ्या चुकात, तुझ्या शिकण्यात ते विरघळले. आता त्याच मातीतून नवी मिनल उगवणार आहे. अधिक खोल मुळं असलेली, अधिक उंच जाणारी. मिनलने
वर आकाशाकडे पाहिलं. आणखी एक पान सुटलं, आणखी एक आणि आणखी एक. ती म्हणाली, पण भीती वाटते रे, रिकामेपण खूप भयंकर आहे. राहीने हळूच हसत म्हणाली, मिनल, बी जमिनीत जाताना काय करतं? अंधारात जातं, थंडीत थरथरतं, कुणाला दिसत नाही, कुणी पाणी घालेल की नाही हे माहिती नाही, पण त्या बियाला माहिती असतं आतमध्ये अंकुर आहे आणि तो फुटणारच आहे. तो अंकुर जेव्हा फुटतो तेव्हा बी स्वतःला पूर्णपणे मोडू देतं. मिनलच्या छातीत काहीतरी हलवलं. संध्याकाळ झाली होती. राहीने उठताना विचारलं, तू कधी तुझं स्वतःचं काहीतरी सुरू करायचं म्हणालीस ना, आठवतंय का? मिनल थांबली. हां, ते डिझायनिंगचं. हो, ते स्वप्न कुठे गेलं? मिनल गप्प बसली. खूप वर्षापूर्वी एक स्वप्न होतं तिचं, स्वतःचा स्टुडिओ, स्वतःचं काम. पण नोकरीच्या सुरक्षिततेत ते दाबून टाकलं होतं आणि मग हळूहळू विसरलेही होतं. ते स्वप्न मेलं नाही, राही म्हणाली. आणि ते पान मातीत गेलं, फक्त ते पानासारखं मातीत गेलं आणि वाट पाहत होतं. आणि आजची ही जमीन त्याच स्वप्नाला उगवण्याची संधी आहे. त्या रात्री मिनलने खूप वेळ झाडाकडे पाहिलं. पानं पडत होती, एक एक, घाईत नाही, भीतीने नाही, अगदी अदबीने. जणू सांगत होती, खाली येणं म्हणजे हरणं नाही, खाली येणं म्हणजे पुढच्या उंचीची तयारी आहे. 3 महिन्यानंतर मिनलच्या लहानशा घरात एक बोर्ड लागला, मिनल क्रिएशन्स हँडमेड डिझाईन स्टुडिओ. पहिला ऑर्डर आला त्या दिवशी ती धावत राहीकडे गेली. राही अंगणात होती, पिंपळाच्या झाडाखाली. झाडावर नवी हिरवीगार पालवी फुटली होती, कोवळी, लुसलुशीत, जणू जुन्या पानांनी दिलेला निरोपाचा जिवंत जबाब. मिनल थांबली. डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी वेगळं होतं. ते पाणी जड नव्हतं, ते पाणी म्हणजे कृतज्ञता होती. राहीने फक्त हसवून झाडाकडे बोट दाखवलं आणि मिनलला समजलं, ती पानं किती अदबीनं आपल्या कबरीत उतरतात, वर उठण्यासाठी, अधिक उंचावर जाण्यासाठी ती खाली वागतात. कशी वाटली गोष्ट? आता कळला ना अर्थ? हेनरी डेव्हिड थोरो यांनी कसं निसर्ग तत्वज्ञान आपल्याला समजावलंय. किती पानं किती अदबीनं आपल्या कबरीत उतरतात, ती वर उठण्यासाठी, अधिक उंचावर जाण्यासाठी ती खाली वागतात. हेच होतं पहिलं वाक्य जे मी तुम्हाला सांगितलं. काय कळलं या गोष्टीतनं? भरपूर काही. आजकालच्या या संपूर्ण टेक्निकल जगामध्ये बरेचदा असं होतं ना हो, की आपण एक आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. नोकरी म्हणजे आपल्याला एक सुरक्षितता वाटते आणि अचानक ती गेल्यानंतर काय, आपण कसं करू, कसं त्याच्यातनं बाहेर पडू, असा प्रश्न समोर असतो. आणि तेव्हा खरंच कोण्या एका काळी आपण पाहिलेलं स्वप्न हे आपण जागं करून, त्याविषयी आपण विचार करून पुन्हा एकदा नव्या उभारीने वर उठू शकतो आणि त्या घटनेला सामोरे जाऊ शकतो. किती सुंदर अशी गोष्ट आहे नाही? मला तर फारच आवडते. तुम्हालाही आवडली असेल? जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे नाही केलं तरी चालेल, पण हेनरी थोरो यांचं जे निसर्ग तत्वज्ञान आहे ते मात्र विसरू नका, की पानं जे आहे ना, कधीतरी आपलंही पान हे खाली पडत असतं. ते मरत नाही, तर परत
उंच उठण्यासाठी ते पडलेलं असतं. सो थँक्यू सो मच. अशाच छान छान गोष्टी, आपल्या मनाविषयी एक छान माहिती, आयुर्वेदाचा दृष्टिकोन आणि सगळ्याच गोष्टींसाठी पाहत राहा आयुर्वेद वाइब्स विथ डॉक्टर कांचन. थँक्यू सो मच.